नमस्कार, जय हिंद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल जिथं पण शिकवलं होतं त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत. आपण काल कुठपर्यंत आलो होतो? त्रिकोणाच्या कसोट्या पाहणार होतो. लक्षात घ्या, आता आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या पाहणार आहोत. लक्षात घ्या, त्रिकोणाच्या कसोट्या किती प्रकारच्या आहेत लक्षात घ्या. बा 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 कसोटी, को 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 कसोटी, बा को बा कसोटी. आता आपल्या समोर दोन त्रिकोण काढू आपण. हे एक त्रिकोण झाला. या त्रिकोणाचं नाव देऊ आपण त्रिकोण एबीसी आणि दुसरा त्रिकोण पी क्यू आर. पी क्यू आर लक्षात घ्या. आता सर्वात पहिल्यांदा पाहू आपण बा बा बा. बा 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 म्हणजे काय? बाजू बाजू बाजू. आता बाबा बा कसोटी म्हणजे काय? म्हणजे त्रिकोण एबीसी च्या बाजू एकरूप आहेत. कोणत्या त्रिकोणासोबत आहेत? त्रिकोण पी क्यू आर सोबत. समजते का? आता लक्षात घ्या. आता बाजू ए बी एकरूप बाजू आहे पी क्यू. बाजू ए बी ची एकरूप बाजू समान बाजू आहे पी क्यू. बाजू बी सी एकरूप बाजू आहे क्यू आर. बाजू एसी एकरूप बाजू आहे पी आर. लक्षात घ्या. जर अशा प्रकारे तुम्हाला दोन त्रिकोण दिले असतील आणि तुम्हाला विचारलं त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कोणते कसोटीचा प्रकार आहे, कोणती कसोटी आहे, तर तुम्हाला या चिन्हावरून दिसते का? हे चिन्ह दिसते का? या चिन्हावरून तुम्हाला समजलं पाहिजे हा त्रिकोणाच्या कोणती एकरूपतेची कोणत्या प्रकारची कसोटी आहे तुम्हाला समजलं पाहिजे. समजतंय? आता लक्षात घ्या. दुसरी कसोटी आहे को 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 कसोटी. लक्षात घ्या, को 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 कसोटी. आता हे आपण हे बाजूचं मोडून टाकू आपण. लक्षात घ्या. आता को को कसोटी म्हणजे काय? कोण कोण कोण. समजते का? कोण 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 म्हणजे त्रिकोण एबीसी चे कोण जे आहेत त्रिकोण पी क्यू आर सोबत काय एकरूप आहेत, समान आहेत. त्यांचे कोण कशा समान आहेत. लक्षात. आता कोण ए एकरूप कोण आहे पी. कोण बी एकरूप कोण आहे कोण क्यू. कोण सी एकरूप कोण आहे कोण आर. म्हणजे ही कोणती कसोटी झाली? जर अशा प्रकारचे चिन्ह तुम्हाला दिले असतील इथं शिरोबिंदू जोड. आता हे बीचा काय आहे? शिरोबिंदू आहे. ह्या शिरोबिंदू जोड ह्या कोण प्रकारचं चिन्ह दिलं असेल तर ओळखून जायचं की ही कसोटी आहे कोण. को 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 म्हणजे तिन्ही कोणाची कसोटी आहे. त्रिकोणाची कोणत्या कसोटीचा प्रकार आहे असं जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर सरळ सांगा ही को 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 कसोटीनुसार त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर हे काय एकरूप आहेत. आता पुढची कसोटी घ्या. लक्षात घ्या. परत कट करूया. आता हे लक्षात घ्या. आता हे झालं. आता तिसरी कसोटी आहे बा कोबा. बा कोबा मध्ये काय आहे? दोन बाजू, हे एक बाजू हे बाजू आणि एक कोण एकरूप आहे. म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोणत्याही दोन बाजू काय हे एकरूप आहेत आणि एक कोण जो आहे तो एकरूप आहे. कारण तिसऱ्या कसोटी कोणत्या आहे? बा कोबा कसोटी. म्हणजे लक्षात घ्या. आता बाजू बीसी आणि बाजू क्यू आर हे एकरूप आहेत. बाजू एसी आणि बाजू पी आर हे बाजू एकरूप आहेत. आणि कोण ए व कोण पी हे एकरूप आहेत. म्हणजेच दोन बाजू व एक कोण. दोन बाजू, ही बाजू एक झाली, ही दोन बाजू, हे एक बाजू ही दुसरी बाजू आणि हा एक कोण. म्हणजे दोन बाजू व एक कोण. आपण ह्या कसोटीला काय म्हणायचं? बा को बा कसोटी. कोणती कसोटी म्हणायचं? बा को बा कसोटी. लक्षात घ्या. आता चौथी कसोटी आहे आपल्याजवळ को बा को कसोटी. कोणती? कोण को बा को. कोण बाजू कोण कसोटी. लक्षात घ्या. आता कोण बाजू कोण या कसोटीमध्ये लक्षात घ्या दोन कोण व एक बाजू एकरूप आहेत. काय आहेत? दोन कोण व एक बाजू एकरूप आहे. लक्षात घ्या. आता दोन कोण. लक्षात घ्या. दोन कोण व एक बाजू. आता कोण ए एकरूप कोण आहे पी. कोण बी एकरूप कोण आहे कोण क्यू. समजतंय का? आता लक्षात घ्या. दोन कोण झाले एक बाजू म्हणजे कोण. लक्षात घ्या. बाजू ए एकरूप बाजू आहे पी. समजतंय का? बाजू ए एकरूप बाजू आहे पी. बाजू एसी एकरूप बाजू आहे पी आर. आता कोण ए एकरूप कोण आहे सी. कोण बी एकरूप कोण आहे क्यू. आणि एक बाजू म्हणजे दोन कोण आणि एक बाजू जिथं असेल त्याला काय म्हणायचं?
दोन कोण म्हणजे कोकोबा किंवा कोबाको म्हणा, समजतंय का? अशा प्रकारे त्रिकोणाच्या एकरूपतेच्या एकूण 4 प्रकारच्या कसोट्या आहेत. आता लक्षात घ्या, हे पुढचं जे आहे कोकोबा किंवा बाबाको, कोकोबा किंवा बाबाको. आता लक्षात घ्या, बाजू बाजू कोण हे आपण इथं पाहिलेलं आहे, बाजू बाजू कोण. आता कोकोबा कोण कोण बाजू म्हणजे हे काय आहे उपप्रकार नसून हे सुद्धा हे दोन जे आहेत हे काय एकच आहेत, समजतंय का? म्हणजे आपण एकरूपतेच्या एकूण त्रिकोणाच्या कसोट्या मुख्य किती असल्या असतील 4, समजतंय? आता आपण पुढचा चॅप्टर घेऊया आपण. आता आपण पुढचे चॅप्टर लक्षात घ्या. आता आपण चौकोनाचा अभ्यास करणार आहोत. कशाचा? चौकोन. लक्षात घ्या. आता चौकोनामध्ये इथं आधीच काय दिले? 4 कोन दिले का हो? म्हणजे लक्षात घ्या, आता 4 नैकरेषीय बिंदूपासून आधी आपण काय करू? 4 नैकरेषीय बिंदू करू. 1 हे 2 हे 3 हे 4 झालं का हो? हे 4 नैकरेषीय बिंदूला काय आपण जोडला, समजतंय? आता 4 नैकरेषीय बिंदूपासून किती कोण तयार झाले? चौ म्हणजे काय? 4 कोण. हे 1 कोण, हे 2 कोण, हे 3 कोण, हे 4 कोण, चौकोन ए बी सी डी झालं. नाव देऊन टाकू लगेच, समजतंय का? म्हणजे 4 कोणापासून काय होतो? एक चौकोन तयार होतो, समजतंय का? आता लक्षात घ्या, आता चौकोनाच्या ह्या कोण ए चे सम्मुख कोण कोणता आहे? कोण सी आहे. कोण ए च्या सम्मुख कोण कोणता आहे? कोण सी आहे. दिसतंय का? कोण ए च्या समोरचा कोण कोणता आहे? कोण सी आहे. कोण डी च्या सम्मुख कोण कोणता आहे? कोण बी आहे. तेवढं समजतंय? आता लक्षात घ्या, हे कोण ए आणि सी जे आहेत हे एकमेकाचे सम्मुख कोण आहेत. तसेच कोण बी व कोण डी हे काय आहेत? एकमेकाचे सम्मुख कोण आहेत. म्हणजे लक्षात घ्या, कोण ए चा सम्मुख कोण कोण आहे? सम्मुख कोण कोणता आहे हो? सम्मुख कोण कोणता आहे? सी आहे का? तसेच कोण बी चा सम्मुख कोण कोणता आहे हो? डी. एवढं समजतंय? आता लक्षात घ्या, आता लगतचे कोण पाहू आपण. आता कोण ए चा लगतचा कोण, लगतचा कोण कोणता आहे? कोण ए चा लगतचा कोण कोणता आहे? बी आहे. दिसतंय का हो? कोण बी आहे. तसेच कोण ए चा लगतचा कोण बी आहे. तसेच कोण ए चा लगतचा कोण कोणता आहे? डी. समजतंय का? समजताय का? म्हणजे ह्या कोण ए चा सम्मुख कोण फक्त सी आहे, पण जर लगतचा कोणाचा विचार केला, कोण बी आणि कोण डी हे दोन्ही कोण ए चे आहेत, लगतचे कोण आहेत. तसेच आता कोण सी चे लगतचे कोण पाहू आपण. लगतचे कोण जर विचार केला, कोण सी चा लगतचा कोण कोणता आहे? कोण डी. दुसरा कोण कोणता आहे? कोण बी. आता लगतचे कोण आणि सम्मुख कोणामध्ये तुम्हाला काही संशय नसेल तर आपण काय करू? पुढचा भाग घेऊ. आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, आता दोन समोरासमोरील बाजूवर दोन समोरासमोरील कोणावर काढलेला आता एका शिरोबिंदूतून दुसऱ्या शिरोबिंदूला जोडणारा, म्हणजे ए या शिरोबिंदूपासून सी ला म्हणजे समोरच्या बाजूला समोरच्या कोणाला दुभागणारा, जोडणारा किंवा सी या बिंदूला जोडणार, ह्याला काय म्हणजे कर्ण म्हणायचं. समजतंय का? तसेच इथून बी वन आपण एक डीवर काय केला, मध्यगानं काय केलं, रेषाखंड काढून आपण काय केलं, बी आणि डी ला जोडलं. म्हणजे हे काय झालं, आता चौकोनामध्ये किती कर्ण झाले हो? कोण एसी हा एक कर्ण झाला. दुसरा कोण कोणता, थोडस मिस्टेक झाला, लक्षात घ्या. कोण एसी हा काय कर्ण झाला. दुसरा कर्ण काय आहे? कोण बीडी हा एक कर्ण झाला. लक्षात घ्या, म्हणजे त्रिकोण एबीसी चा कर्ण कोणता झाला हो? एसी कर्ण झाला. तसेच त्रिकोण डीसीबी चा कर्ण कोणता झाला हो? कर्ण डीबी किंवा बीडी झाला. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, म्हणजे एका चौरसामध्ये किती कर्ण असतात हो? दोन कर्ण असतात. म्हणजे समोरील कोणाला, म्हणजे एकमेकाच्या समोरील कोणाला जोडणाऱ्या बाजूला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. आता याच्या समोरील कोण कोणता आहे? सी आहे. म्हणजे ह्या दोघाला जोडणारी जी बाजू आहे आपण त्याला काय म्हणतो? कर्ण म्हणतो. लक्षात घ्या. आता आपण पुढचा चौकोनाचे प्रकार, उपप्रकार जे काय आपण आता ते पाहूया.
सर्वात पहिल्यांदा पाहू चौकोनाच्या प्रकारामध्ये चौरस. काय पाहू सर्वातला? चौरस. लक्षात घ्या. पहिला चौकोनाचा प्रकार चौकोनाचे प्रकार. लक्षात घ्या. पहिला प्रकार आहे चौरस. लक्षात घ्या. चौरस म्हणलं की एक लक्षात ठेवायचा, चौरस म्हणलं की चारही बाजू कशा असणार? हे समान असणार. चौरस म्हणजे काय? चारी बाजू काय असणार? हे समान असणार. चौरस ABCD. चौरस ABCD. चौरस ABCच्या चारही बाजू कशा समान आहेत. आता बाजू AB ची लांबी जर 5 सेंटीमीटर असेल तर बाजू BC ची सुद्धा 5 सेंटीमीटर असेल, बाजू CD ची सुद्धा 5 सेंटीमीटर असेल, बाजू AD ची सुद्धा बाजू किती असेल? 5 सेंटीमीटर असेल. तर चारही बाजू समान ज्या चौकोनाच्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? चौरस म्हणतो. लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, बाजू तसेच चौरसाचा प्रत्येक जो अँगल आहे, कोण A असेल, कोण B असेल, कोण C असेल किंवा कोण D असेल, हे कसा असेल? हे चौरसाचा प्रत्येक जो कोण आहे तो किती अंश असेल? हे 90 अंश असेल. समजतं एवढं? आता लक्षात घ्या. चौरसाचे लक्षात घ्या. पहिलं काय? चौरस बाजू कशा आहेत? त्याच्या चौरसाच्या बाजू कशा आहेत? समान आहेत. प्रत्येक कोण कसा आहे? 90 अंशाचा आहे. तिसरी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा चौरसामध्ये चौरसाचा जे कर्ण आहे, आता लक्षात, कर्ण तुम्हाला सांगितलं मी, समोरासमोरील कोणाला जोडणारा रेषाखंड म्हणजे काय? कर्ण. आता आपण काय करू? A आणि C ला जोडून घेऊ, तसेच D आणि B ला जोडून घेऊ. म्हणजे चौरसाचे जे कर्ण आहेत, चौरसाचे कर्ण हे एकमेकाला काटकोनात दुभागतात. कशामध्ये? काटकोनामध्ये. म्हणजे चौरसाचा प्रत्येक हा कोण 90 अंशाचा झाला, हा कोण 90 अंशाचा झाला. लक्षात घ्या. हा कोण 90 अंशाचा झाला, हा कोण 90 अंश, हे कोण 90 अंश. म्हणजे चौरसाचे जे कर्ण आहेत एकमेकाला काटकोनात दुभागतात. म्हणजे जिथं दुभागतात ते तिथं 90 डिग्रीचा काय होतो? 90 डिग्री अंशाचा काटकोन तयार होतो. समजतं एवढं? तसेच हा चौरस आहे, याच्या बाजू सारख्या आहेत, कोण सारखे आहेत, काटकोनात दुभागल्यानंतर इथं 90 डिग्रीचा कोन तयार होतो. तसेच चौरसाचे कर्णाचे जे लांबी आहे, समजतं, हे कर्णाची लांबी दिसते का? होय, ही दिसते का लांबी मधातली? हे सुद्धा काय असतात? एकरूप असतात, सारख्या असतात. आता चौरसामध्ये आपण काय काय पाहिलं? लक्षात घ्या. चौरसाचं पहिली गोष्ट, बाजू सारख्या आहेत. चारही बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. एक बाजू 10 सेंटीमीटर असेल तर दुसरी 10 असेल, तिसरी 10 असेल, चौथी 10 असेल, दुसरी बाजू. लक्षात घ्या. दुसरं, चौरसाचे चारही कोण 90 अंशाचे असणार. तिसरं, चौरसाचे कर्ण एकमेकाला ज्या ठिकाणी दुभागतात तिथे 90 अंशाचा कोन तयार होतो, म्हणजेच काटकोन तयार होतो. चौथी गोष्ट लक्षात घ्या, चौरसाच्या बाबतीत चौरसाचे कर्ण हे एकमेकाला एकरूप असतात, समान असतात. लक्षात घ्या. आता समजा ह्या AC ची लांबी जर 10 मीटर असेल तर BD ची सुद्धा लांबी 10 मीटर असेल. लक्षात येते का? जर आता लक्षात घ्या, आता इथे O बिंदूचं नाव देऊ. AO बरोबर असेल OC, म्हणजे चौरसाचा जो कर्ण आहे, दोन चौरसामध्ये जो आपण कर्ण टाकतो एकमेकाला समान बाजूमध्ये काय करतात? हे दुभागतात. म्हणजे जर AO ची लांबी जर 5 असेल तर OC ची लांबी सुद्धा इथं 5 असेल. BO ची लांबी जर 10 असेल, लक्षात घ्या, फक्त समजण्यासाठी सांगा, BO ची लांबी जर 5 असेल तर OD ची लांबी सुद्धा किती असेल? 5 असेल. म्हणजे जिथं जिथं दुभागते तिथल्या सर्व बाजू काय असतील? समान असतील. आपण त्याच गोष्टीला काय म्हणतो? आपण त्या चौकोनाला आपण काय म्हणतो? चौरस म्हणतो. आता पुढचं पाहूया आपण आयात. लक्षात घ्या. आता आयताचा अभ्यास करू. दुसरा आहे आयात. आयताचा अभ्यास करताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. इथं प्रत्येक चौरस असेल, चौकोन असेल, पतंग असेल, कोणताही जरी चौकोन असेल, 4 बाजू असणार असेल. लक्षात घ्या. आता आयातचा अभ्यास करताना आपण आणखी एक आपण काय करू? असा या पद्धतीने चौकोन काढू. लक्षात घ्या. आता आयात हा सुद्धा चौकोन आहे. लक्षात घ्या. प्रत्येक आयात हा चौकोन आहे, पण प्रत्येक चौकोन हा आयात नाही. लक्षात घ्या. प्रत्येक चौरस हा आयात आहे. प्रत्येक चौरस हा आयात आहे, पण प्रत्येक आयात हा चौरस नाही. लक्षात घ्या. समजतंय? आता लक्षात घ्या. आपल्या पुढे चौकोन ABCD आहे. चौकोन ABCD.
आता आयतामध्ये काय असतं लक्षात घ्या, आयतामध्ये काय असतंय, समोरासमोरील जे बाजू आहेत लक्षात घ्या, बाजू ए बी असेल, ही बाजू ए बी, समान बाजू आहे डीसी, समजतंय का, बाजू ए बी समान बाजू आहे डीसी, तसेच बाजू एडी समान बाजू आहे बीसी, एवढं समजतंय. समजतं म्हणजे आयतामध्ये समोरासमोरील जी बाजू आहेत ते काय असतात, सारख्या असतात, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, आयताचा प्रत्येक कोन जो आहे तो काय असतो, काटकोन असतो, समजतंय. आता तिसरी गोष्ट, आयताचे जे कर्ण आहेत, आयताचे जे कर्ण आहेत एकमेकाला, आयताचे जे कर्ण आहेत हे एकमेकाला समान भागामध्ये काय दुभागतात, समजते का, परस्परांना दुभागतात, समान भागामध्ये दुभागतात. आता लक्षात घ्या, जर कर्ण एसी ची लांबी जर 10 सेंटीमीटर असेल तर कर्ण डीबी सुद्धा किती असेल, 10 सेंटीमीटर असेल. सांगायचा उद्देश हाच की आयताचे कर्ण जे आहेत एकमेकाला दुभागतात व ते दुभागून सुद्धा कसे आहेत, एकरूप आहेत, लक्षात घ्या, समजतंय. आयताच्या बाबतीत आपण 4 गोष्टी लक्षात घेऊ. सर्वात पहिली गोष्ट, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. दुसरं, आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. तिसरं, आयताचे जे कर्ण आहेत एकमेकाला दुभागतात. आणि चौथी गोष्ट, आयताचे कर्ण हे कसे असतात, एकरूप असतात. आता पुढचा चौकोनाचा अभ्यास करू आपण. लक्षात घ्या, कोणता आहे, समभुज चौकोन, लक्षात घ्या. समभुज चौकोनामध्ये समभुज म्हणजे काय, बाजू म्हणजे सारख्या बाजू, लक्षात घ्या. सम म्हणजे काय, सारख्या, भुज म्हणजे बाजू, म्हणजे सारख्या बाजू असणारा कोन म्हणजे चौकोन, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, एक आपल्या समोर एक अशा प्रकारचा चौकोन काढू आपण, ए बी सी डी, लक्षात घ्या. आता समभुज म्हणजे चारही बाजू सारख्या, हे 1 2 3 4, लक्षात घ्या, समजतंय का. म्हणजे बाजू ए बी बरोबर बाजू बीडी आहे, बाजू डीसी बरोबर बाजू एसी आहे, एवढं लक्षात येतं, लक्षात घ्या. आता दुसरं, सर्व बाजू कशा सारख्या आहेत म्हणजे एकरूप आहेत, ते लक्षात घ्या. आता समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत, समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते एकमेकाला, समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला काटकोनात दुभागतात, लक्षात घ्या, कशामध्ये, काटकोनात दुभागतात. तिसरी गोष्ट, लक्षात घ्या, तिसरी गोष्ट, समभुज चौकोनाच्या समोरील कोन जे आहेत, आता लक्षात घ्या, कोन ए चं माप जर 110 डिग्री असेल तर कोन डी चं सुद्धा माप किती असेल, 110 असेल. म्हणजे सांगायचा हा उद्देश, समभुज चौकोनामध्ये समोरील जे कोन आहेत ते कसे असतात, एकरूप असतात. आता 3 गोष्टी परत एकदा रिपीट करतो, लक्षात घ्या. समभुज चौकोनामध्ये पहिली गोष्ट, सर्व बाजू सारख्या असतात, 1 नंबर. दुसरं, समभुज चौकोनाचे कर्ण जे आहेत एकमेकाला काटकोनात विभागतात, काटकोनात विभागतात, समजतंय का. म्हणजे तिथं त्या ठिकाणी काय होतो, काटकोन तयार होतो, 90 अंशाचा कोन तयार होतो. तिसरी गोष्ट, समभुज चौकोनाच्या समोरील जे कोन आहेत एकमेकाचा जे सम्मुख कोन आहे, समोरील कोन म्हणा किंवा सम्मुख कोन म्हणा, ते कसे असतात, सारखे असतात. मित्र समजतंय का. आता लक्षात घ्या, हा एक चौकोनच आहे, समजतंय का, हा चौकोनच आहे. आता समभुज चौकोन आयात होऊ शकतो का, होऊ शकतो ना आयात, लक्षात घ्या. समभुज चौकोन चौरस होऊ शकतो का, होऊ शकतो. पण प्रत्येक चौकोन, लक्षात घ्या, प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस होऊ शकत नाही, समजतंय का. कारण चौरसाच्या प्रत्येक कोनाचं माप किती आहे, 90 अंश. इथं आहे का, होतच नाही, आहे का, नाही, समजतंय का. तसंच समोरील बाजू जरी सारख्या आहेत, आयात होऊ शकतो, पण प्रत्येक समभुज चौकोन आयात होईल का, होणार नाही. आपण ह्याचं जे उदाहरण आहेत आपण नंतर घेऊया. आता पुढचा आहे समलंब चौकोन, लक्षात घ्या. नाही, चौथा कोणता आहे, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन, लक्षात घ्या. समांतरभुज चौकोन, लक्षात घ्या. समांतरभुज, इथं ह्याच्या अक्षरामध्ये नाव दिलेलं, लक्षात घ्या. समांतर भुज म्हणजे बाजू, समांतर बाजू असलेला चौकोन, लक्षात घ्या. आता
चौकोन एबीसीडी, चौकोन एबीसीडी लक्षात घ्या. बाजू ए बी ची समांतर बाजू आहे सीडी, तसेच बाजू एसी ची समांतर बाजू आहे सीडी. समजतंय का? बाजू ए बी समांतर बाजू आहे सीडी, बाजू बीडी ची समांतर बाजू आहे एसी. झालं. आता पहिली दुसरी गोष्ट काय, समांतर भुज चौकोनाचे जे कर्ण आहेत एकमेकाला दुभागतात. हे दुभागले, कोणत्याही चौकोनाचे कर्ण जे आहेत एकमेकाला दुभागतात. लक्ष द्या, दुभागले. आता सम्मुख कोण समांतर भुज चौकोनाचे, ज्याप्रमाणे समभुज चौकोन शिकताना आपण शिकलं की सम्मुख कोण समभुज चौकोनामध्ये काय सारखे असतात, एकरूप असतात. तसेच समांतर भुज चौकोनामध्ये चारही बाजू जे आहेत, लक्षात, समांतर भुज म्हणजे समोरासमोरील बाजू कशा असतात, समांतर असतात. बाजू ए बी समांतर बाजू सीडी आहे, बाजू बीडी समांतर बाजू एसी आहे. समांतरभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते एकमेकाला दुभागतात. आणि समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन ए, सम्मुख कोण कोणता आहे डी, हे कशा येतं, जर हा 100 अंश असेल तर हा सुद्धा किती असेल, 100 अंश असेल. कोन बी हा 80 अंश असेल तर हा सुद्धा किती असेल, 80 अंश असेल. समजतंय का? थोडक्यात सांगायचा उद्देश तीन गोष्टी लक्षात ठेवा समांतरभुज चौकोनाच्या बाबतीत. पहिली गोष्ट, समोरासमोरील बाजू समांतर असतात. दुसरी गोष्ट, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागतात. तिसरी गोष्ट, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एक समोरासमोरील कोन हे कसे असतात, एकरूप असतात. आता आपण पुढचा चौकोन पाहूया, समलंब चौकोन. समलंब लक्षात घेता, समलंब पाचवा प्रकार आहे समलंब. समलंब चौकोन, पाचवी बाजू आहे समलंब चौकोन. आता आपल्याकडे एक उदाहरण काढूया आपण. ए बी सी डी. आता आपण पुढचा चौकोन पाहूया, समलंब चौकोन. कोणता चौकोन, समलंब चौकोन. लक्षात घ्या, समलंब चौकोनामध्ये समोरासमोरील जे बाजू आहेत ते कशा असतात, समांतर असतात. एक बाजू समांतर असते आणि दुसरी बाजू जी आहे समांतर असतेच असं नाही. समजतंय का? समांतरभुज चौकोनामध्ये एक बाजू जी आहे समांतर असते, बाजू ए बी समांतर बाजू आहे एसी. समजतंय का? आणि दुसरी बाजू ही समांतर असतेच असे नाही, समांतर असू शकते किंवा समांतर नसते सुद्धा. लक्षात घ्या. आता जर बाजू एडीचं माप जर 10 सेंटीमीटर असेल आणि बाजू बीसीचं माप जर 10 सेंटीमीटर असेल, म्हणजे लक्षात घ्या, बाजू एडीचं माप जर 10 सेंटीमीटर असेल आणि जर बाजू बीसीचं माप जर 10 सेंटीमीटर असेल, तर ह्या चौकोनाला काय म्हणायचं, लक्षात घ्या, या चौकोनाला काय म्हणायचं, समद्विभुज. समद्विभुज म्हणजे काय, समद्वि म्हणजे काय, दोन सारख्या दोन बाजू. समजतंय का? समद्विभुज समलंब चौकोन. लक्षात घ्या, काय म्हणायचं, समद्विभुज समलंब चौकोन म्हणायचं, समलंब चौकोन म्हणायचं. समजतंय का? परत एकदा अभ्यास करू आपण समलंब चौकोनाचा अभ्यास करत असताना समलंब चौकोनाच्या समोरासमोर कोणतीही दोन बाजू हे कशा असतात, समांतर असतात. आणि इतर जे दोन बाजू आहेत समांतर असतातच असे नाही. समजतंय का? आता दुसरी गोष्ट, जर समांतरभुज चौकोनाच्या जे असमान बाजू आहेत, आता हे बाजू एडी आणि बाजू बीसी, बाजू एडी आणि बाजू बीसी ह्या समांतर आहेत, म्हणजे समांतर नसल्या बाजू जर एकरूप असतील, सारख्या मापाच्या असतील, तर त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समद्विभुज समलंब चौकोन म्हणायचं. परत एकदा रिपीट करू, लक्षात घ्या, इथं कन्फ्युज होऊ नका. आपण समलंब चौकोन कशाला म्हणतो, समलंब चौकोन म्हणजे कोणत्याही चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ह्या समांतर आहेत. समजतंय का? एक बाजू समांतर आहे, दुसरी बाजू समांतर आहे का, नाही, असतेच असं नाही, असू शकते किंवा नसली तरी पण चालते, काय हरकत नाही. म्हणजे एक बाजू फक्त समांतर पाहिजे, त्या चौकोनाला काय म्हणतो आपण, समलंब चौकोन म्हणतो. लक्षात घ्या. आता समलंब चौकोनाच्या समांतर नसलेल्या बाजू जर एकरूप असतील, त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समद्विभुज. सम म्हणजे काय, सारख्या, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. समजतंय? समद्विभुज. आता चौकोन कोणता आहे, समलंब, समद्विभुज समलंब चौकोन म्हणतो आपण. समजतंय? आता पुढचा प्रकार पाहूया आपण, पतंग.
आता 6वा प्रकार पाहूया आपण, पतंग. पतंग पाहिलाय आपण, उडवतो. भरपूर लोकांनी पतंग उडवला असणार, लक्षात घ्या. पतंगाचा आकार कसा असतो, या पद्धतीनं. पतंग हा सुद्धा काय एक चौकोन आहे, लक्षात घ्या. आता पतंग ABCD, पतंग ABCD बद्दल आपण माहिती घेऊया. लक्षात घ्या, पतंगाचे जे कर्ण आहेत, एकमेकाला काटकोनात दुभागतात. काढून ठेवू. आता कर्ण कसला म्हणायचं, समोर, लक्षात घ्या, कोण A च्या समोरील बाजू कोणती आहे, C आहे, कोण B च्या समोरील बाजू कोणती आहे, B आहे. कर्ण कसला म्हणतो, समोरासमोरील बाजूला, समोरासमोरील कोणाला जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो. आता जोडून घेऊया. हे D आणि B जोडलं, A आणि C जोडलं. आता लक्षात घ्या, पतंगाचे कर्ण एकमेकाला, आता हे काय कर्ण झाले, पतंगाचे कर्ण एकमेकाला कशामध्ये दुभागतात, काटकोनामध्ये दुभागतात. लक्षात आलं एवढं समजतंय. तर मित्रांनो, चौकोनाचे जे प्रकार आहेत, एकूण प्रकार आपण 6 प्रकार पाहिले. या 6 प्रकाराबद्दल कुणाला काही शंका असेल तर माझ्या व्हिडिओवर कमेंट करा, आपण त्याचं उत्तर देऊ. भूमितीमधला पुढचा पार्ट शिकणार आहोत. पुढच्या पार्टाचं नाव आहे, आणि हा पार्ट खूप महत्वाचा, लक्षात घ्या, पायथागोरसचा प्रमेय. तुम्हाला कुठं पण विचारलं जाईल, पायथागोरसचा प्रमेय. लक्षात घ्या, हा पायथागोरसचा जे प्रमेय आहे ना, हे कसं प्रूव्ह केलेलं आहे, हे 9वीच्या गणितामध्ये आहे. 9वीच्या गणितामध्ये दिलेला आहे पायथागोरसचा प्रमेय. आपला पोलीस भरतीमध्ये हा प्रमेय काही आपला सिद्ध करायचा नाही, काही करायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पायथागोरसचा प्रमेय कुठे लागू होतो, फक्त लक्षात घ्या, पायथागोरसचा प्रमेय कुठे लागू होतो, फक्त काटकोन त्रिकोणाला लागू होतो. समजतंय का, काटकोन त्रिकोण ABC. पायथागोरसचा प्रमेय कुठे लागू होतं, फक्त काटकोन त्रिकोणाला, नाहीतरी लघुकोन त्रिकोणाला वापरणार, कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी वापरणार, जमणार नाही, प्रश्न चुकून जाईल. समजतंय. आता पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, लक्षात घ्या, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे काय सांगतो, पायथागोरसचा प्रमेय. आता कर्ण कोणता आहे या त्रिकोणामध्ये, त्रिकोण ABC मध्ये कर्ण कोणता आहे, हे AC नावाचा कर्ण आहे. म्हणजे AC चा वर्ग बरोबर पाया काय आहे, हो, BC चा वर्ग, BC चा वर्ग अधिक BC चा वर्ग अधिक उंची AB चा वर्ग. समजते एवढं. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला ही बाजू दिली असेल 3 सेंटीमीटर, ही बाजू दिली असेल, आणि ही बाजू तुम्हाला 4 सेंटीमीटर दिली असेल, तर आपला कर्ण काढायचा आहे. काय काढायचं, आपला AC ची लांबी काढायची आहे. तर वापरा सूत्र हे, कशाची लांबी काढायची, AC ची. म्हणजे AC वर्ग बरोबर BC वर्ग, BC ची किंमत किती आहे, 4 चा वर्ग अधिक AB वर्ग, AB ची किंमत किती आहे, 3 चा वर्ग. लक्षात आलं का तुमच्या, 4 चा वर्ग किती होतो, 16 अधिक 3 चा वर्ग 9, किती आलं उत्तर, 25 आलं. लक्षात घ्या, म्हणजे AC वर्ग बरोबर किती आलं, 25 आलं. आता AC आपला फक्त AC ची किंमत काढायची, हे जी किंमत झाली, हे AC वर्ग बरोबर 25 झालं. लक्षात घ्या, मग AC बरोबर, लक्षात घ्या, AC बरोबर वर्गमुळात 25. आता वर्गमुळात 25 कसा आला विचारू नका, लक्षात घ्या. आपण काय करत असतो, दोन्ही साईडला, आता लक्षात घ्या, तुम्हाला एक साधं सांगायचं असेल, आता 3 लक्षात घ्या, लक्षात घ्या, 10 वजा 1 केलं काय, आणि 8 अधिक 1 केलं काय, बरोबरच आहे ना. 10 वजा 1 केलं काय आणि 8 अधिक 1 केलं काय, उत्तर किती येणार आहे, 9च येणार आहे. समजतंय का, समजतंय, लक्षात घ्या. आता 9 गुणिले 1 केलं काय आणि 9 भागिले 1 केलं काय, बरोबर आहे ना, उत्तर काय येणार आहे, 9च येणार आहे. समजतं तुम्हाला. ह्याच्यासाठी ह्या AC ला काय करायचं, आपण वर्गमूळ ठेवू. आपल्याला AC वर्गाची किंमत काढायची का, आपल्याला फक्त किंमत कशाची काढायची, AC ची, बरोबर आहे. ह्या AC ह्या बाजूची किंमत काढायची आहे. आपण दोन्ही साईडच्या बाजू आपण काय करू, वर्गमुळात ठेवू. म्हणजे AC बरोबर वर्गमुळात 25. आता वर्गमुळात 25 उत्तर किती येईल, हो, 5 येईल. म्हणजे AC ची लांबी किती असेल, हो, मग 5 असेल.
आता 3 4 5 3 4 5 हे काय झालं पायथागोरसचं त्रिकूट झालं. समजतंय का? 3 4 5 काय झालं पायथागोरसचं त्रिकूट झालं. लक्षात घ्या. समजतंय? 3 4 5 काय झालं. आता पायथागोरसची इतर त्रिकूट पाहू आपण. आता पायथागोरसचे इतर त्रिकूट पाहू. आता ह्या ठिकाणी दुसऱ्या किमतीत ठेवू आपण. लक्षात घ्या. आता आपण काय ठेवू लक्षात घ्या. कोणता आणखी त्रिकूट ठेवू आपण 6 8 10 6 8. समजतंय? आता आपलं कर्ण काढायचे आहे. 6 चा वर्ग किती होते हो 36 अधिक 8 चा वर्ग किती होतो 64. बरोबर आहे. 8 चा वर्ग किती होतो 64. दोघांची बेरीज किती होईल 100 होईल. म्हणजे कर्ण किती येईल 100 वर्गमुळात जर आपण 100 केला आपण कर्ण किती येईल 10 येईल. समजतंय का? म्हणजेच एसी ची व्हॅल्यू किती येईल 10. समजतंय? आता हे 6 8 10 हे सुद्धा काय झालं पायथागोरसचं त्रिकूट झालं. ज्या संख्येच्या ठिकाणी पाया आणि उंची वर्ग पाया आणि उंची ह्याचा वर्गाची जी बेरीज आहे आणि त्या बेरजेला आपण वर्गमुळात ठेवला असता तिसऱ्या बाजू येत असेल त्याला काय म्हणतो आपण पायथागोरसचं त्रिकूट म्हणतो. आता लक्षात द्या आणखी तिसरं उदाहरण घेऊया आपण परत. लक्षात द्या तिसरं उदाहरण घेऊ आपण परत. आता आपण काय करू लक्षात घ्या 5 12. आता लक्षात घ्या आपल्याला एक बाजू माहित आहे. एक बाजू किती आहे 5 सेंटीमीटर. दुसरी बाजू किती आहे 12 सेंटीमीटर. लक्षात घ्या. आता पाया किती आहे 12 चा वर्ग अधिक उंची किती आहे 5 चा वर्ग 12 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. 12 चा वर्ग किती होते हो 144. 5 चा वर्ग किती होतो 25. किती उत्तर बघा 5 4 9 4 2 6 169. आलं का हो. आता 169 ह्याचं वर्गमूळ काय आहे कशाचा वर्ग आहे 169 13 चा वर्ग आहे. म्हणजे दुसरं त्रिकूट 5 12 आणि 13 हे काय झालं पायथागोरसचं दुसरं त्रिकूट. समजतंय का? म्हणजे अशा त्रिकूट कशाला म्हणायचं जेव्हा पाया आणि उंचीचा वर्ग करून आपण ह्या दोघांची बेरीज करून आपण वर्गमूळ जिथं काढतो आणि त्या वर्गमुळाला आपण त्या येणाऱ्या कर्णाला आपण काय म्हणतो पायथागोरसचं त्रिकूट म्हणत असतो. लक्षात घ्या. आता तिसरं पाहूया आपण. आता पायथागोरसचे सिद्धांत लक्षात घ्या. आता आपण आणखी एक गोष्ट पाहू याच्यामध्ये. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण एक त्रिकोण घेऊया. लक्षात घ्या. पायथागोरसचं प्रमेय काय म्हणतो लक्षात घ्या. आपल्या समोर त्रिकोण एबीसी आहे. आता हा प्रमेय कुठं लागू होतो काटकोन त्रिकोण असेल तरच हा प्रमेय लागू होतो. एवढं समजते. आता लक्षात घ्या हा कोण बी कोण किती 90 अंशाचा आहे. ए कोण समजा 30 अंशाचा असेल आणि सी कोण हा 60 अंशाचा असेल. समजतंय का? ए कोण 30 अंशाचा सी 60 अंशाचा आणि बी किती असेल 90 अंशाचा. लक्षात घ्या. आता इथं कोणता तयार आहे हे कोण कसं आहे इथं काय होतं 30 60 90 30 60 90 चं त्रिकोण बनलेलं आहे. बरोबर आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते अंश. आता लक्षात घ्या. आता काय म्हणतो लक्षात घ्या. आता कोण ए ची या समोरची बाजू जर काटकोन त्रिकोण हा 30 60 90 चा असेल 30 60 90 असेल तर कोण ए च्या म्हणजे 30 अंशासमोरची बाजू कोणती आहे हो बीसी आहे. 30 अंशाच्या समोरची बाजू कशाच्या निमपट असते हो कर्णाच्या निमपट असते. समजते का? म्हणजे 30 अंश म्हणजे ए च्या समोरची बाजू. आता ह्या बाजूचं व्हॅल्यू काढायचं असेल आपल्याला आणि कर्ण जर आपला 10 सेंटीमीटर असेल म्हणजे कोण ए च्या समोरची बाजू म्हणजे कोण 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या म्हणजे एसीच्या किती असते निमपट असते 1/2 पट असते. समजते का? 1/2 पट असते. आपण असं सुद्धा लिहू शकता एसी गुणिले 1/2 असं सुद्धा लिहू शकता. आता समजा एसीची लांबी तुमची 10 सेंटीमीटर असेल. एसीची लांबी जर 10 सेंटीमीटर असेल तर ह्याची पाया किती असेल 2 गुणिले 5 किती असेल मग पाया किती असेल 5 सेंटीमीटर असेल. एवढं समजतंय का? परत एकदा सांगू का? लक्षात घ्या. 30 60 90 च्या त्रिकोणामध्ये 30 अंशासमोरची बाजू 30 अंश
आता ए कोण याचं माप किती 30 अंश, म्हणजे 30 अंशासमोरची जी बाजू आहे बीसी ही कर्णाच्या कशी असते हो निमपट असते. जर कर्ण 10 अंश असेल तर ही बाजू 5 अंश असेल, कर्ण 100 असेल तर ही बाजू 50 अंश असेल. समजतंय का? 30-60-90 हाच सिद्धांत आहे की 30 अंशाच्या समोरची बाजू जी आहे कर्णाच्या कशी असते निमपट असते. आता लक्षात घ्या, दुसरं लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आपण आता 30 अंशाच्या समोरची बाजू काढली. आता 60 अंशाच्या समोरची बाजू काढू. काय करतो आता? 60 अंश कोणासमोरील बाजू काढू. 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे हो? बी आहे का हे? 60 अंश कोणासमोर बाजू किती आहे हो? ए बी किंवा बी आहे. आता लक्षात घ्या, 60 अंशासमोर कोणासमोरील बाजू 60 अंशा कोणासमोरील बाजू कोणते? ए बी आहे. आता लक्षात घ्या, या कोणासमोरील बाजूची किंमत काढायची असेल सूत्र काय? लक्षात घ्या, √3/2 गुणिले कर्ण. समजतंय का? हे सूत्र लक्षात ठेवा. 30 अंशाच्या समोरची बाजू काय असेल? 1/2 असेल कर्णाच्या. 60 अंश कोणासमोरील बाजू या कर्णाच्या किती असेल हो? √3/2 पट असेल. समजतंय का? आता √3/2 गुणिले कर्ण असेल. लक्षात घ्या, आता √3/2 गुणिले जर कर्ण 100 असेल, करा गुणाकार 100, बे 50 दोन्ही 100. समजतंय का? म्हणजे बी ची लांबी किती असेल? ए बी किंवा बी ची लांबी किती असेल? 50 √3 किती असेल? 50 गुणिले √3 असेल. हे काय असेल? कर्णाची बाजू. दोन गोष्टी लक्षात ठेवा. 30 अंशासमोरील कोणाची बाजू 102 पट असते कर्णाच्या. 60 अंशासमोरील कोणाची बाजू कर्णाच्या √3/2 असते. आता दुसऱ्या प्रकारचा त्रिकोण पाहूया आपण. 45-50-90 त्रिकोण पाहूया आपण. समजतंय? पायथागोरसच्या प्रमेयामध्ये फक्त दोनच त्रिकोण आहेत, लक्षात घ्या. कोणते? 30-60-90 आणि 45-50-90. आपण 30-60-90 मध्ये काय शिकलो? 30 अंश कोणाच्या समोरील बाजू जी आहे कर्णाच्या निमपट असते, 1/2 पट असते. आणि 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या √3 वर्गमुळात 3/2 पट असते. आता पुढचा त्रिकोण पाहूया आपण. 45-50-90. 45-50-90 आपला जो त्रिकोण एबीसी आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. लक्षात घ्या, हा रूल्स कुठे लागू होतो? फक्त काटकोन त्रिकोणाला. म्हणजे हे इथं कोण बी चं माप किती? इथं 90 अंश आहे. आता कोण ए चं माप किती आहे? 45 अंश आहे. आणि कोण सी चं माप सुद्धा किती आहे? 45 अंश आहे. समजतंय का? पहिला त्रिकोण कोणता पाहिला? 30-60-90 पाहिला. हा त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे? 45 आणि 90 हा प्रकार आहे. समजते? आता लक्षात घ्या, आता आपला इथं जर बाजू काढायची असेल, आता उत्तर आपण काढू. आता आपल्याला कोणती बाजू काढायची आहे? ए बी काढायची बाजू. आता बाजू ए बी जर काढायचं असेल आपल्याला, तर सूत्र काय? लक्षात घ्या, बाजू ए बी जर काढायचं असेल तर सूत्र काय? लक्षात घ्या. आता लक्षात काय म्हणते? बाजू ए बी ही कोणत्या कोणासमोरील बाजू आहे? कोण सी समोरील बाजू, बरोबर आहे का? म्हणजे कोण सी च्या समोरील बाजू कोणती आहे? ए बी. समजते का? आणि कोण ए च्या समोरील बाजू कोणती आहे? बी सी. एवढं समजते? आता लक्षात घ्या, बाजू ए बी काढायचं सूत्र काय? 1/2 गुणिले कर्ण. 1/2 गुणिले कर्ण. हे काय आहे? लगतची बाजू किंवा समोरची बाजू काढायचं सूत्र आहे. कारण दोन्ही कोण कसे आहेत? 45 अंशाचे असतात. दोन्ही कोण कसे आहेत? 45 अंशाचे असेल. आपला हे जरी बाजू काढायचं असेल, सूत्र काय असेल? 1/2 गुणिले कर्ण. तसेच हे लगतची बाजू काढायचं असेल, हेच सूत्र काय असेल? 1/2 गुणिले कर्ण. समजतंय का? म्हणजे 45 अंश कोणासमोरील बाजू जी आहे हे कर्णाच्या किती असते? 1/2 पट असते. समजतंय का? आता समजा, लक्षात घ्या, आता कर्ण तुमचा 10 सेंटीमीटर आहे. कर्ण 10 सेंटीमीटर आहे. कर्ण काय आहे? 10 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला बाजू एबी ची लांबी काढायची. बाजू एबी ची लांबी काढायची असेल, बाजू एबी कशाच्या समोरील बाजू आहे? 45 अंशाचा, म्हणजे कोण सीच्या समोरील बाजू आहे. लक्षात येते का तुमच्या? आता बाजू एबी बरोबर कर्णाच्या 1/2 पट आहे. म्हणजे 1/2 गुणिले कर्ण किती आहे? 10. समजतंय का?
म्हणजे काय 10/√2. आलं का हो? समजतं एवढं? हा, तर बाजू AB ची किंमत किती आहे हो? 10/√2. ह्याची किंमत किती आहे? 10/√2. ह्याची किंमत किती आहे? 10/√2. हे बाजू आणि हे बाजू सारखे असतील, लक्षात घ्यायचं. का सारखे असतील? कारण कर्ण जो आहे कर्णाचा आपण सूत्र काय आहे आपला? 1/√2 गुणिले कर्ण तुमचा 100 असेल तर ही बाजू किती असेल? 100/√2 असेल. तर ही सुद्धा बाजू काय असेल? 100/√2 असेल. म्हणजे बाजू AB आणि बाजू BC हे कशा असतील? सारखे असतील. म्हणजे AB बरोबर BC हे काय असेल? 45, 45, 90 या त्रिकोणामध्ये बाजू जे आहेत कशा असतात? सारख्या असतात. एक कोण काय असतो? काटकोन त्रिकोण असतो. आणि जे बाजू जे आहेत कर्णाच्या 1/√2 पट असतात. आपण जे आता शिकलंय ते परत एकदा रिव्हिजन करू. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, तुमच्या समोर दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC. त्रिकोण ABC हा 30, 60, 90 चा त्रिकोण आहे. त्रिकोण PQR एक आहे. त्रिकोण PQR आहे. हा आहे 45, 45, 90 चा त्रिकोण आहे. तर लक्षात घ्या, आपण रिव्हिजन करणार आहोत. तुम्हाला अगोदर सांगितले 30 अंश समोरील कोणाची बाजू. 30 अंश समोरील कोण कोणता आहे हो? 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? BC. समजतंय? 30 अंश कोणासमोरील बाजू. 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाचे किती पट असते हो? 1/2 पट असते गुणिले कर्ण. हे लक्षात ठेवा. 30 अंश कोणासमोरील बाजू BC बरोबर. लक्षात घ्या, आपण काय करू तर सरळ BC घेऊ. समजतं का? 30 अंश समोरील बाजू कर्णाच्या दुप्पट आहे. आता 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? AB. कोणती आहे? AB. AB कशी आहे कर्णाच्या? √3/2. √3/2 गुणिले कर्ण. √3/2 गुणिले कर्ण. 30 अंशासमोर 1/2 पट आहे कर्णाच्या. 60 अंशासमोरची √3/2 पट आहे. आणि 45 अंशासमोरची बाजू, 45 अंश कोणासमोर बाजू कोणती? PQ. PQ कर्णाचे किती आहे हो? 1/√2 गुणिले कर्ण. एवढी पट आहे. हे सूत्र प्रत्येकाला पाठ पाहिजे मित्र, लक्षात घ्या. तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये एकही तुमचा प्रश्न चुकणार नाही. नमस्कार, उद्या भेटूया आपण. आता धन्यवाद.